एक असा व्यक्ती होता ज्याने अबुवा दिशुम अबुवा राज म्हणजेच आमचा देश आमचे राज्य ही घोषणा देऊन इंग्रजांच्या विरोधात प्रचंड बंड उभारले आणि केवळ 25 वर्षाच्या आयुष्यात इंग्रजांना सळो की पळो करून सोडले। आदिवासी समाजात सुधारणा होण्यासाठी त्यांनी लोकांना प्रेरित केले। सदाचाराने वागावे, चोरी लबाडी करू नये, मद्यसेवन करू नये, हिंसा करू नये आणि स्वाभिमानी राहावे अशी शिकवण दिली। या महान देशभक्ताचे नाव आहे बिरसा मुंडा म्हणजेच आदिवासींचे धरती आबा। नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा। चला तर मग बिरसा मुंडा यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंड राज्यातील उलीहातू या गावात झाला। त्यांचे बालपण जंगलातच गेले। ते मिशनरी शाळेत शिकले। त्यांचे शिक्षण सुरू असतानाच त्यांना इंग्रजांचा अन्याय अत्याचार बघावा लागला। इंग्रजांनी झाडे तोडून जमिनी ताब्यात घेण्याचा सपाटा लावला होता। इंडियन फॉरेस्ट ऍक्ट 1882 मध्ये संमत झाल्यावर मात्र आदिवासी समाज खवळून उठला। बिरसा मुंडा यांनी या कायद्याला विरोध केला। ते इंग्रजांविरुद्ध पेटून उठले। सन 1897 मध्ये त्यांनी आदिवासींचे सशस्त्र क्रांती दल उभे केले। या सेनेचे सेनापती होते गया मुंडा। या सेनेने अनेक गावांमध्ये क्रांती चळवळ सुरू केली। यालाच उलगुलान असेही म्हटले जाते। यामुळे इंग्रज काहीसे नमले। बिरसा मुंडा यांनी त्यांच्या समाजात अनेक नवनवीन बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला। त्यांची क्रांती देशभर पसरली। बिरसा मुंडा यांनी प्रचंड गरिबी आपल्या बालपणी अनुभवली होती। भूक लागल्यानंतर जंगलातील फुले, फळे, कंदमुळे आणून त्यावर ते उपजीविका करत आपले आयुष्य त्यांनी आदिवासी समाजासाठी वाहून दिले। पण सतत चाललेल्या चळवळीमुळे इंग्रजांनी त्यांना अखेर पकडले। बिरसा मुंडा यांना तुरुंगात एकांतवासात ठेवण्यात आलं होतं। तिथे कोणाचीही भेट होऊ दिली नव्हती। सूर्यप्रकाश मिळावा म्हणून फक्त त्यांना तासभर कोठडीच्या बाहेर आणलं जायचं। असंच एके दिवशी बिरसा मुंडे झोपेतून उठल्यावर त्यांना खूप ताप चढला होता। अंगात त्राण उरले नव्हते। त्यांचा घसा इतका सुजला होता की पाणी गिळणंही शक्य नव्हतं। थोड्या दिवसात त्यांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या। अशातच 9 जून 1900 रोजी सकाळी 9 वाजता त्यांचे निधन झाले। बिरसांच्या मृत्यूनंतर त्यांची चळवळ शिथिल पडली। पण त्यांच्या मृत्यूनंतर 8 वर्षांनी ब्रिटिश सरकारने छोटा नागपूर टेनन्सी ऍक्ट संमत केला। या कायद्यानुसार बिगर आदिवासींना आदिवासींची जमीन खरेदी करता येणार होती।